का मारलं तुला? सकाळी तर आम्ही गाडी चालवत होती ना आणि मी पंखा चालू केलता ना म्हणून ना आबा मला मारत होते. आपण दिली काय पंखा लावायचा नाही ना? पंखा लावायचा नाही ना मग. गरम होता मला. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा मस्तपैकी असं सगळे आम्ही होतो वर आम्हाला काय सुचलं काय माहिती. 1 महिना झाला येऊन राहिलं पण त्यांनी अजून विरारचं मार्केट काय बघितलेलंच नाही. आणि तुम्हाला सांगते विरारला चिरीमिरी मार्केट असं कुठे आहे ते बघायचं होतं. आता आमच्या वालिवला म्हणजे वसई वालिवला रविवारचं चिरीमिरी असं मार्केट म्हणजे नॉर्मली सिम्पल वेमध्ये एक मिडल क्लास लोकांसाठी बजेट मार्केट बघायचं होतं. आता म्हाडामध्ये राहायला आलो म्हटल्यावर आजूबाजूला कुठलंच मार्केट सापडेना. लास्ट टाईम आमचे आबा जाऊन आले होते गॅस ऑफिसला, पण तिथे पण त्यांना दुपारचे गेले त्यामुळे तो मार्केट काही भेटला नाही. पण नंतर माहिती पडलं की हा विरारचा चिरीमिरी मार्केट म्हणजे एकदम स्वस्तात स्वस्त मार्केट हा असतो चकात नाक्याजवळ. आणि तो असतो मंगळवार, तो संध्याकाळी 5 नंतर भरतो. शनिवारी सुद्धा असतो असं ऐकलं होतं. पण आम्ही पहिल्यांदा या मार्केटला चाललोय. तर जरा पिठाची चाळण गाळण अशा काय काय अजून छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या. पण बाहेर डीमार्टला पाहिलं तर जरा खूपच महाग होत्या. आत्ता म्हटलं एवढं महाग घेऊन काय करायचं, म्हटलं मग आपण आता जाऊया मार्केटला. मग आमच्या आबाने आम्हाला पदयात्रा चालू केली. 11 नंबरची बस आम्ही चालू केली आणि पायी पायी चालत गेलो. आबाने आम्हाला गोडी गुलाबीने समजावून सांगितलं की हे इथं 5 मिनिटावर पुढंच आहे बघा. मग खरंच की 15 मिनिटानंतर चालत चालत का होईना आम्ही ह्या मार्केटमध्ये घुसलो. आणि बाबा एकदम खरंच आमच्या रविवारचा वालिवचा बाजार तसाच हा बाजार मला दिसला. विरारच्या वेस्ट साईडला असा बाजार असं भेटेल असं मला का वाटलं नव्हतं. पण बाजार मिळाला खरा. पण तुम्हाला सांगते सुरुवातीला हे कपडे बिपडे किती मस्त मस्त सगळं काही होतं. 30-30 रुपयाचे कपडे बघितले का मला जरा माझे डोळेच मोठे झाले. म्हटलं 30 रुपयाला कपडे. नंतर समजलं की हे भांडीवाले जे कपडे नेतात ना ते बहुतेक कपडे असावे. ते मस्त पॉलिशिंग करून वगैरे विकायला आणून ठेवतात. तर म्हटलं आपलं हे काय कामाचं नाही आहे. पण तुम्हाला सांगते बँगल्स हे काय ते मोजे शूज कपडे टॉवेल चिरीमिरी क्लिप्स वगैरे हे ते असंच मार्केट मला बघायचं होतं. तर सेम टू सेम मार्केट हे दिसलेलं आहे. त्याचे छोटे छोटे टॉवेल्स, लहान मुलांचे कपडे, मोठ्यांचे कपडे, आपल्या सगळ्या सुविधा उपयोगी वस्तू सगळ्या इथे आहेत. पण एवढी धूळ चालत होती ना बापरे, कारण प्रचंड एवढी गर्दी बापरे. मला खरंच शक्यतो वाटलंच नव्हतं की एवढी गर्दी या मार्केटला असेल. पण भरमसाठ गर्दी सेम सांगते काय आमच्या इकडं जसा वालिवचा बाजार भरतो तसाच हा आहे. थोडंसं वेगळं वैशिष्ट्य आहे कारण हा थोडासा वेगळा सिटीमध्ये आहे. सो ठीक आहे, मस्त आहे आणि भेटलं ते नशीब. आणि ह्याच्यामध्ये स्वस्त घेणं हेच महत्त्वाचं आहे. आता इथे घेतलं आहे मस्तपैकी गाळणी बिळणी घेतल्या, बऱ्या पडल्या. 10-10 रुपयाच्या गाळणी सगळीकडे त्याच असतात. पण डीमार्टला घ्यायला गेली आईच्या गावात. डीमार्टला तुम्हाला सांगते 120 रुपयाला चाळण होती ती कुठली स्टीलची. पण ती स्टीलची चाळण जो दारामध्ये फिरतीवाला येतो तो 50-30 रुपयाला देऊन जातो. पण डीमार्टला 120ला होती. मग आम्ही हे दारात 10-10 रुपयाच्या सगळ्या वस्तू घेतल्या. आता मी तुम्हाला सांगते 5-6 वर्षापूर्वी मी घरी आणून दिलेल्या आईला त्याच अजून आई वापरत होती. आता आज आम्ही नवीन खरेदी केल्या कारण ह्या काय खराब होत नाही, ह्या मस्त टिकतात. सो ह्या घ्यायला हरकत नाही. हे घेतलं आहे. आणि कॅशियर आज आई आहे आणि आबा पण कॅशियर आहे. पण आबा काय पुढे येणं झालं आहे. आबाने मागे पिशवी घेऊन आबा उभे राहिले, आईला पुढे केले. तर चला पुढचं सुद्धा सामान घेऊया. पण तोवर आबाचं सुरू झालं की पण नळाला लावायला ते काय ते नळाची गाळणी सुद्धा घेऊया. आईने म्हटलं ठेवा खाली, नळाची गाळणी काय आपल्याला घ्यायची नाही आहे, ती काही कामाची नाही. पण आबा काय करणं झाले. तुम्हाला सांगते इथं गेलो ना की सगळ्या वस्तू घ्याव्याशा वाटतात कारण सगळ्या गरजेच्याच वस्तू आहेत. आणि अशा वस्तू डीमार्टला सुद्धा आहेत तुम्हाला मी सांगेन. पण डीमार्टमध्ये रेट आणि इकडचा रेट फरक आहे. क्वालिटी म्हणसाल तर ठीक आहे फरक आहे. पण आपल्याला कुठे आपल्या मरणापर्यंत पुरवायचं आहे. आधीमध्ये थोडंसं खराब झालं की आपण परत 20-30 रुपयाच्या वस्तू आणू शकतो. तर चला हे असं घेतलेलं आहे. पुढचा बाजार आपण बघूया. पुढे घ्यायचे होते आम्हाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भाजी. आणि भाजीपाला मार्केट आम्ही शोधत होतो पण आम्हाला काय सापडेनाच झाले. गेल्या वेळेस आबा आलं होतं तर आबा म्हणतात की ह्या कोपऱ्याला भाजी होती. आता म्हटलं भाजी सोडा, आता चिमू म्हणते मला क्लिप्स घ्यायच्यात.
मग पहिले क्लिप्स घेतल्या, कारण त्या येताना ठाण्यावरून काही क्लिप वगैरे घेऊन आल्या नव्हत्या. त्यांच्यासाठी 20 रुपयाच्या 2, 3, 4 क्लिपा घेतल्या 5-5 रुपयाच्या हिशोबाने आणि आम्ही पुढे निघालो. म्हटलं भाजी मार्केट पहिलं शोधायचं आहे. पण आबाचं एकच चाललं होतं की ह्या कोपऱ्यात भाजीपाला मार्केट होतं आणि आम्ही म्हणतो ह्या कोपऱ्यात काही भाजीपाला मार्केट दिसत नाही, त्याच कोपऱ्यात जाऊया. कुठल्या कोपऱ्यात जावं तेच कळत नव्हतं, कारण धूळच तेवढी उडत होती. चिमुरी मूड ऑफ केला होता का तर चिमुऱ्या ते काय ते कसली कँडी, कापूस कँडी तर तुम्हाला काय सांगायचं, ते बुड्डी के बाल तिला पाहिजे होतं. मग तिला काय बुड्डी के बाल आईने घेऊ दिलं नाही. मग शेवटी आई म्हणे चला रिंग घेऊया. मग हंडा वगैरे ठेवण्यासाठी 2 रिंगा घेतल्या. रिंगा घेतल्यानंतर परत आम्ही पुढे निघालो तर चिमू परत फुगली होती. चिमू म्हणते मला सुक्कं तुम्ही बाजारात फिरवताय, मला जरा चमचमीत खायला पाहिजे म्हणजे पाहिजे. आई म्हणाली पहिले मार्केटमध्ये फिरूया, पहिले भाजीपाला घेऊया मग जाऊया. मग परत जरा ती जरा मनाने स्ट्रॉंग झाली. मग पुढं जरा गेलो तर म्हटलं तोरण घेऊया. नवीन घरासाठी तोरण घ्यायचं जरा राहिलंच होतं, कारण मध्यंतरी आमची खूप घाई झाली होती. मग नवीन चांगलं तोरण घेतलं. दिवाळीच्या मोक्यावर दारात जेव्हा बाई येते तेव्हा जरा स्वस्त घेता येतं, पण आता आपण स्वतः त्या बाईकडे गेलोय म्हटल्यावर थोड्या रेटला ती भाव खाणारच. मग काय तिने 250 रुपये, 400 रुपये आणि 300 रुपये बोलायला सुरुवात केलं. तर हे घेतलेलं मोठं ही म्हणाले 250 रुपये. तिला म्हटलं हे नको करून, ही ती पिसं असतात ना, काय ते कबुतराची पिसं असल्या चिटकवल्या हे वाटत होतं. म्हटलं हे आपल्याला नको आहे. नंतर म्हटलं विणलेलंच आपण तोरण घेऊया. मग धाग्याचं विणलेलं आईला कन्व्हिन्स केलं आणि धाग्याने विणलेलं ते तोरण घेतलं. त्या बाईने तिला 150 रुपयाला. आता हे खरं तर तोरण 100 रुपयाच्या रेंजला आहे, पण आता ज्याने बनवलं त्याची मेहनत म्हणा, म्हणून चला म्हटलं 150 रुपये द्यायला काय हरकत नाही. आणि विणलेलं जरा चांगलं टाकाऊपासून टिकाऊ नाही तर टिकाऊच असतं. आणि जे दुसरं बघितलं होतं ते काय पिसं चिटकवल्यागत वाटत होतं. म्हटलं चला मग हे एवढं घेऊया, नंतर का पुढचं ओकेशन आल्यावर हे दारात आल्यावर बघता येईल. परत पुढच्या मार्केटला गेलो तर हा अंगाशी आत्ता भाजीपाला मार्केट आम्हाला सापडला ह्या कोपऱ्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा खरं तर हाच भाजी मार्केट आहे. आणि त्यानंतर अरे शेवपुरी सुद्धा खायला ह्या बसल्या होत्या. तुम्हाला सांगितलं ना मी, चिमू अजिबात काही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय बाजूला होत नाही. आणि आमचं सुद्धा भलंच होतं मनात, चिमूच्या नादानं आम्हाला पण खायला मिळतं. आणि आबाकडून अशी मस्त ट्रीट मिळाली. आईनं खाल्ली पाणीपुरी, चिमूनं जियानं आणि आबानं मी खाल्ली शेवपुरी. शेवपुरी खाऊन झाल्यानंतर सुद्धा चिमूला प्यायचा होता ऊसाचा रस. पण ऊसाच्या रसाची गाडी काय सापडली नाही, कारण आम्ही मारली होती म्हाडामध्ये एंट्री मारल्यावर तिथं एकही कुठे गाडा नाही, दुकान नाही, काय नाही. शेवटी पुन्हा चिमूबाईचा मूड ऑफ झाला आणि परत आबांनी आम्हाला डुगू चालत घेऊन आले. परत 5 मिनिटाचे 20 मिनिटं झाले चालत जाऊ दे. पण आपली म्हणतात ना ऊर्जा तरी नष्ट झाली, म्हणजे नवीन ऊर्जा बनवूया आपण आता जेवून. चला आता जेवणाचं टायमिंग झालेलं आहे, बाहेर दंगा चालू आहे. घरी आलोय, बाजार झाला. आता ह्या दोघांना विरारचा बाजार सुद्धा दाखवलेला आहे. मंगळवारचा शनिवारचा काहीतरी बाजार असतो, तर काय नॉर्मली वस्तू आणायच्या ते जाऊन आणतील, कारण बाहेर दुकानात वगैरे गेले तर खूप महाग असतं. तर असा होता आजचा दिवस आणि विरारचा मंगळवारचा बाजार. आणि अजून काय नाही, अवतार माझा लय अवघडलाय, कारण लय धूळ, मरणाचे धूळ. शिंकायला गेलं तर नाकातनं धूळ. बाई तुम्हाला सांगू शकत नाही, केसावर असा हात फिरवला तरी नुसते अशी धूळ वाटते, एवढी धूळ आहे. तर या लोकांना सांगितलं नेक्स्ट टाइम जर गेलात बाजारात तर 4 वाजता निघा आणि पटकन या, कारण आम्ही गेलो 5:30-6च्या दरम्यान आणि यायला वाजले 8 आणि प्रचंड गर्दी. नाही तरी रिक्षाची गरज काय वाटली नाही, कारण आम्ही जवळच तसं राहतोय. हळूहळू गेल्यामुळे उशीर झाला. तर चलो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आणि बाय बाय.